झाल्या देवराजाला देवा त्यात वेळेला आणि त्या वेळेला काय लागलं ते नवऱ्यानी घडायला आणि असणारी मायवाणी अक्कवा काही लागलेल्या घरातला काय हो बाबा आहा अडवाणीचा नाना लागला होता खेळायला वाळायला या मायवाच्या वाड्यामध्ये देवा त्यात वेळेला आणि त्या वेळेला लहानाचा मोठा लागला होता होयाला रजाचा गज लागला होयाला आणि खोड्या लागला होता करायला आहा आणि कोयडे पडून गेल्याला स्वतः या अक्कवा मायवाच्या मनाला देवा त्यात वेळेला आणि त्या वेळेला कमाईवाना कोडे पडल्याबरोबर काय लागली बोलायला अरे बोला याला गेली सगळ्या याला गेली Good.
आणि त्यावेळेला लहान दादाला लागली होती कामगिरी सांगायला देवा व आपल्या बंधूला लागली होती काम सांगायला. आणि कसं काम लागली होती सांगायला त्यावेळेला 9 लाख बाबा आणि कोकरायती मेंढराच्या गोदनीला दादा हो रजा सांगायचं केला आज सांगायचं तुला काम सांगितलं नाही. काम सांगितलं ना आज बाबा तुला काम धंदा सांगती म्हणल्या बरोबर तेवढ्या वेळेला काय लागली बोलायला आपल्या मेंढ्याच्या गोदनीला 9 लाख आणि 9 लाख जाणे ती देवा त्यानंतर वेळेला आणि त्या वेळेला बाबा उद्याच्या दिवसाला ह्या शेळ्यांच्या मेंढरांच्या कोकरांना बाबा गवत आणायचं तो देवा हो आपल्या मेंढ्याच्या कोकरांना तो उद्याच्या दिवसाला चारा आणून टाकायचा. असं म्हणून शिना कामधंदा सांगायला आणि अक्काने त्यावेळेला दादा काय लागला करायला अक्कानं सांगितलं होतं दादाला म्हटलं होतं अक्कानं आपल्याला कधी काळ काम सांगितलं नाही भगवंता. असं म्हणल्याबरोबर त्यावेळेला विचार केला माझ्या वाणीच्या दादाला आणि सोलापूर या जिल्ह्यात आणि सांगोला या तालुका आणि तालुक्याच्या या बाजूला तालुक्याच्या या बाजूला शिरवावी या गावाला शिरवावी या गावाला माझा बघाया जावे आणि उत्तम त्या या नावाचा आणि मान्याच्या या कुळीचा मान्याच्या या कुळीचा मंगल काय रुपये लागलं माझ्या या डोलाला माझ्या या वाटेला देव माझा या विरापा देव माझा या विरापा सकाळीच्या या पाऱ्याला सकाळीच्या या पाऱ्याला हरी केली या देवाने बोल बोला साहेब कसं आणि देव चालेला निघून देव चालेला निघून जरा बघाया चोदाईला जरा बघाया चोदाईला विद्या त्या निघाला देव माझा या गेलाया बड़ी दूर नजर आए बड़ी दूर नजर आए बड़ी दूर नजर आए बड़ी दूर नजर आए देवा भगवंताला दह्या भाताची न्यारी चिंती देवा आणि त्यावेळेला दह्या भाताची न्यारी केली होती आणि आपल्या वाड्याच्या बाहेरल्या बाजूला गेला होता आणि देव निघून गेलता लेंड्याच्या ढिगाला आणि 12 वर्षाचा लेंड्याचा ढीग पडला होता बाबा लेंड्याच्या ढिगावर चढून देव लागला होता जग निळायला चारा बघायला आणि स्वतः भगवंताला लागला होता चारा निघायला आणि एवढ्या वेळेला काय केलं होतं माझ्या नवल्या देवानं बाबा रे हो. जनगणाच्या चारीला आहा. आणि चारा लावता मनाला काशी भगवंताच्या देवाच्या वेळेला देवारे त्या वेळेला हिरवीगार जगण्याच्या सिरीत चारा पाणी लागलं होतं देवाला दिसायला आणि जसं चारा पाणी स्वतःच्या नेत्रानं बघायला देवाच्या वेळेला आणि अशा वेळेला काय केलं तर माझ्या कसलिंग देवानं बाबा रे आहा. भगवंताने विचार केला लेंड्याच्या ढेगावर देव खाली उतरला होता होय. आणि काही करणे लागला होता करायला देवाच्या वेळेला आणि अशा वेळेला काय लागला होता बोलायला आणि देव बघा माझा या विरापा देव बघा माझा या विरापा
देवा भगवंत जगण्याच्या शरीराला निवड गेलेला आणि त्यावेळेला जगण्याच्या शरीराला निघून गेला देव त्यावेळेला काय लागले दिसायला शाळू आला होता हृदयाला आणि गहू आला होता डोंबीला हरभरा आला होता चक्याला गहू आला होता बोंडाला करडा आला होता बोंडाला करडा बोंडाला आलेला भगवंताच्या मनाला चारा आलेला देवाच्या त्रिवेळेला पण चारा मनाला आला होता देवा त्यावेळेला राखण्याचं राखण करत होत त्यावेळेला देवा भगवंताच्या मनाला चारा आलेला पण ही चारा काढायचा कसा आणि कसा काढायचा म्हणून त्यावेळेला भगवंत लागला होता विचार करायला येव माझा विरापा विचार लागला होता करायला आणि विचार करून त्यावेळेला काय केलं माझ्या नवल्या देवानं देवा हो हारी लागला महाराईला हक्क लागला महाराईला हारी लागला महाराईला हक्क लागला महाराईला देवा भगवंतानं वायुदाना हाक मारली होती आणि वायुदानाला हाक मारल्याबरोबर वायुदानाला सांगायला देवा व वायुदानाला लागला होता सांगायला आणि काय लागला होता सांगायला बाबा रे म्हणलं एवढा शाळू मला काढून दे म्हणायला त्या जगण्याच्या शाळेचा शाळू एवढा काढायचा आणि शाळू काढायचा म्हणल्याबरोबर त्या वेळेला वायुदाना लागला होता काम धंद्याला वायुदानानं शाळू काढला होता शाळू गोळा केलता देवा आणि गोळा केल्याबरोबर विचार पडला माझ्या नवल्या हरीला काय लागला करायला बाबा रे हो त्याचा भारा कशाला बांधू आणि त्यावेळेला विचार पडला होता माझ्या दादाला म्हणण्यासाठी विचार केलेला म्हणाला देवा त्या तर वेळेला आणि विचार करणशीना त्यावेळेला मौन्या देवानं काय लागला करायला देवा हो भगवंतानं विचार घायपिंडाला केलेला ना देव माझा विरापा काही लागला होता करायला काय हो? देवा काय भगवंतानं या जनगळेच्या शाळेला आहा. आणि करणे अशी करायला लागला होता देवा त्या तर वेळेला काही लागला होता करणे करायला त्या पहिल्या सतयोगाला आणि डोंगर हिरवागा, देवा तुला डोंगर हिरवागा, डोंगर हिरवागा, देवा तुला डोंगर हिरवागा. भंडारा पिवळागा, देवा तुला डोंगर हिरवागा. भंडारा पिवळागा, देवा
देवा काय हो? ढोल्या काय म्हणतोय आमचा भैया काय म्हणतोय देवा ढोल्या आमचा काय म्हणतोय काय म्हणायला लागलो अरे भंडारा लावल्याची पाहिजे तुझं अरे गाणं होत खराय भैया देवा काय म्हणतोय आमच्या शिवमामाचा पाहुणा आहे खराय बाबा हा तुम्हाला जर माहित नसलं तर शिवाजी जोगी माझा जुना जोडीदार आहे डेंबाला होय केव्हा बाबा रे काय हो काय सांगतोय काय सांगायला अरे तुझा भंडारा लावला रे माझं गाणं होत कसं काशिलिंगा अरे काय सांगू देवा तुझा नाद सुटेना काय सांगू मामा तुझा नाद सुटेना बस बस गोया भगवंतानं शाळू काढला होता आणि शाळू काढला होता त्यावेळेला शाळू गोळा केल्याबरोबर विचारा लागला होता करायला बाबा रे काय हो शाळू गोळा केला होता गोळा केला एवढं खरं पण ह्याला आता बांधावा कशात बळीराम कुलबेची 12 चौराची वड सुटलेली गेला आणि त्यावेळेला 12 बैलीचा नांगर सुटला होता त्यावेळेला काय लागला होता विचार करायला वडी रंगाची नांगराच्या वडी सुटलेला निवडला गेला होता एकूण सुटली होती आणि त्यावेळेला गडवाद्या सोडल्या तर एकना सोडली होती एकाला एक जोडलं होतं नामद्वार तयार करायला माणूसवर तयार केला होता हडकुची गडकऱ्याच्या भावाला आला होता आणि निघून लागला होता कुणाची आज्ञा करून बोलवायला बाबा आणि त्यावेळेला वारेवायाला आज्ञा करण्याशीला भारा घातला होता डाव्यावरल्या बाजूला भाडा घातला होता इकडे वडी तकडे टाकल्या होत्या तकडे वडी इकडे टाकल्या होत्या आणि त्यावेळेला गुडगा लावून शिला घाट लागला होता मारायला आणि गाठ
भगवंताने आणि गाठ मारल्याबरोबर त्यावेळेला नवला हरी माझा काही लागला करायला. तेव्हा आहा. भगवंतानं भारा बांधला होता देवा त्या तर वेळेला आणि भारा बांधून शिना त्यावेळेला नवला देव काही लागला करायला. देवा रे होय होय. देव माझा भिरापा काही विचार लागला होता करायला ध्याय पिंडाला होय. आणि देव माझा या भिरापा न देव माझा या भिरापा आणि भारा लागेला उचलायला भारा लागेला उचलायला भगवंत काही लागला होता करायला आणि भारा काढली हाला लावला आणि तिचं या महाराची सती डोंगरावर नांदती या महाराची सती डोंगरावर नांदती भगवंताला विचार केला हे पिणारा विचार करण्याशी ना भगवंत काय लागला करायला. आणि त्यावेळेला मेघाच्या बुंदीला जातात पुन्हा त्यावेळेला काय लागलं घडायला. पंढरपुराची राधा बगड्या गावचा बाबर बगड्या गावचा विचार केला जय पेंडाला विचार करून त्या वेळेला देवा वा संत सद्गुरू बाळूमामा होय. देवालय आदमापूर आहा पालखी क्रमांक 17 होय. पालखीचे कारभारी लहुदादा लेगरे आहा सहकुटुंब सहपरिवार आले तर खरं देवा त्यांनी येऊन आमची भेट घेतली होय. त्याच्याबद्दल त्यांचा बी मनपूर्वक आभार. खरं देवा
लवकरात जरा मोरे येऊन बसवा अशी आमची इच्छा आहे होय होय देवा हा. विचार केला म्हणाला भगवंत चालवता येईल चाऱ्याचा भारा घेऊन देवा आणि चाऱ्याचा भारा घेऊन जात असताना त्या वेळेला चालू वाटायला काय लागलं घडायला देवा हा. तुम्ही कसं सकाळ धरणं आला या खरं आहे. सकाळ धरणं गाडी अगोदर कोणी काय करत आणलं होय कसं तसं आमच्या ढोलेच्या मालकीनं काय सांगितलं माहित आहे का काय सांगितलं हा काय बा आता चिंचणीच्या मायवाची जत्रा निया. काय बरी होय होय आता चिंचणीच्या मायवाची जत्रा निया. म्हणजे कारभारी हा. काय करा माहित आहे का काय करू अरे कांद्याला आलीला भाज्या देवीला नवाचं बोल बरं का कांद्याला आलीला भाज्या देवीला नवाचं बोल बरं का काय हो अक्काला एक नवस बोलून या अक्काला नवाज बोलून या आपलं धन्याला लागली होती सांगायला नवस काय बोला काय बोलावं हा काय बोला बंगला गाडी काय तर 4 चाकी फॉर्च्युनर काय तर जत्रेला सगळी आली म्हणजे देवाला काय तर मागायची आली असते मागायसाठी येते ती. काय हा? फेडा येते ती. देवाला काय मागायचं माहित आहे का काय हो हा काय मागायचं देवाला एकच मागायचं काय त्या जत्रेत जेवढे पैसे आणले तेवढं सगळं माझ्या खिशात यावं असं हा म्हणजे मी जत्रेत थांबतच नाही काय हा. हा मग काय त्या कांद्या लादीला वल्या झाडाच्या आगीला हिला एकच मागाव हे ते मग काय मागायचं लागली होती आपल्या धन्याला सांगायला हरी